प्रश्न पहिला, मुंबईला विद्यापीठ असावे अशी मागणी सर्वप्रथम इंग्रजाकडे कोणी केली होती? ऑप्शन 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 2 जगन्नाथ शंकर शेठ, ऑप्शन 3 भाऊ दाजी लाड, ऑप्शन 4 न्यायमूर्ती रांडे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 भाऊ दाजी लाड. प्रश्न दुसरा, जुलै 1812 मध्ये जहागीरदार आणि एल्फिन्स्टन यांच्यात कोणता तह झाला? ऑप्शन 1 पंढरपूर तह, ऑप्शन 2 नागपूर तह, ऑप्शन 3 सांगली तह, ऑप्शन 4 नाशिक तह. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 पंढरपूरचा तह. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाच्या सूचनेनुसार ठक्कर बाप्पा यांनी भिल्ल जमातीच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी कार्य केले? ऑप्शन 1 गोपाळ कृष्ण गोखले, ऑप्शन 2 महात्मा फुले, ऑप्शन 3 छत्रपती शाहू महाराज, ऑप्शन 4 महात्मा गांधी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 महात्मा गांधी. महाराष्ट्रात नारळ उत्पादन क्षेत्रात कोणत्या जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो? ऑप्शन 1 रायगड, ऑप्शन 2 सिंधुदुर्ग, ऑप्शन 3 नाशिक, ऑप्शन 4 ठाणे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 सिंधुदुर्ग. तर महाराष्ट्रात नारळ उत्पादन क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो. खालीलपैकी कोणत्या विधेयकास संसदेच्या प्रत्येक सभागृहाच्या विशेष मताने बहुमत असणे बंधनकारक असते? ऑप्शन 1 घटनादुरुस्ती विधेयक, ऑप्शन 2 वित्त विधेयक, ऑप्शन 3 सर्वसाधारण विधेयक, ऑप्शन 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 घटनादुरुस्ती विधेयक. पुढचा प्रश्न आहे, हमजा युसूफ यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या मुस्लिम मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे? ऑप्शन 1 डेन्मार्क, ऑप्शन 2 स्कॉटलंड, ऑप्शन 3 मेक्सिको, ऑप्शन 4 झेकोस्लाव्हिया. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 स्कॉटलंड. खालीलपैकी कोणत्या नदीने गडचिरोली जिल्ह्याची आग्नेय सरहद निर्माण केली आहे? ऑप्शन 1 प्राणहिता, ऑप्शन 2 इंद्रावती, ऑप्शन 3 वर्धा, ऑप्शन 4 गोदावरी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 इंद्रावती. केळीचे फूल खाल्ल्यास कोणता रोग बरा होतो? ऑप्शन 1 कर्करोग, ऑप्शन 2 कावीळ, ऑप्शन 3 हत्तीरोग, ऑप्शन 4 हृदयरोग. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 हृदयरोग. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्रदूषक सिगारेटच्या धुरामुळे होतो? ऑप्शन 1 कार्बन डायऑक्साईड, ऑप्शन 2 नायट्रोजन, ऑप्शन 3 हेलियम, ऑप्शन 4 कार्बन मोनॉक्साईड. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 कार्बन मोनॉक्साईड. तुरीवर मोझॅक रोगाचा प्रसार कोणत्या किड्यामुळे होतो? ऑप्शन 1 कोळी, ऑप्शन 2 पांढरी माशी, ऑप्शन 3 घाटे अळी, ऑप्शन 4 तुडतुडे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 कोळी. काचेला गुलाबी रंगाची छटा देण्यासाठी कोणत्या खनिजाचा वापर केला जातो? ऑप्शन 1 चांदी, ऑप्शन 2 मॅंगनीज, ऑप्शन 3 ग्रॅफाइट, ऑप्शन 4 प्लॅटिनम. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 मॅंगनीज. पुढचा प्रश्न आहे, सरस्वती पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? ऑप्शन 1 साहित्य, ऑप्शन 2 क्रीडा, ऑप्शन 3 कला, ऑप्शन 4 चित्रपट. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 साहित्य. श्री पद्मनाभस्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 आंध्र प्रदेश, ऑप्शन 2 कर्नाटक, ऑप्शन 3 केरळ, ऑप्शन 4 पश्चिम बंगाल. उत्तर आहे ऑप्शन 3 केरळ. तर श्री पद्मनाभस्वामी मंदिर हे भारताच्या केरळ राज्यात आहे.
हे मंदिर तिरुवनंतपुरम शहरात आहे आणि भगवान विष्णूला समर्पित आहे। हे मंदिर केरळ राज्याच्या नैऋत्य भागात पूर्व किल्ल्यावर स्थित आहे। या मंदिरात भगवान विष्णू शेषनागावर निजलेल्या रूपात विराजमान आहे। हे विष्णूच्या 108 पवित्र निवास स्थानांपैकी एक मानले जाते आणि हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे। मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन 1 कर्नाटक, ऑप्शन 2 आंध्र प्रदेश, ऑप्शन 3 केरळ, ऑप्शन 4 हिमाचल प्रदेश। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 केरळ। तर मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार दक्षिण भारतातील केरळ राज्याशी संबंधित आहे। मोहिनी अट्टम हे केरळचे एक शास्त्रीय नृत्य आहे जे केवळ स्त्रिया सादर करतात आणि हे नृत्य लास्य प्रकारात मोडते। मोहिनी या शब्दावरून या नृत्याला नाव मिळाले आहे, जो हिंदू पौराणिक कथेतील भगवान विष्णूचे स्त्री रूप आहे। महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 चंद्रपूर, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 सातारा, ऑप्शन 4 अकोला। उत्तर आहे ऑप्शन 4 अकोला। तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला जिल्ह्यात आहे। तसेच महामंडळाला महाबीज म्हणून ओळखले जाते। ही महाराष्ट्र शासनाची एक संस्था आहे। 1971 मध्ये हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळात या महामंडळाची स्थापना करण्यात आली। याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देणे हा आहे आणि त्याचे मुख्यालय अकोला येथे आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। धन्यवाद।